स्पर्धेची शोभायावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्ष असू द्या, जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणताही दर्शक वगैरे तिथे बसणार नाहीये. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. तिथे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. लिवली संघ जे दर्शक आहेत त्यांना उठवायचे तिथून. पहिला चेंडू प्रशांतच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर टर्न केलाय. अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी. फाईन लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार प्रशांत याच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करा. आणि आपण पाहतोय पहिला चेंडू कोलिवली संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं असेल शफल झाले आणि त्यावर फटका देखील अप्रतिम सजवला, एक्झिक्यूट केला. 4 धावांसाठी चौकार आला. दर्शकांना देखील विनंती आहे रस्त्यावर गाड्या पार्क करू नका. पुढील चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतोय ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू होता. अळवून कार्पेट गेलून काढला. ऑन साइडला एक धाव पळून पूर्ण केली गेल्या. एकच धावेवर थांबवलंय प्रशांत याने वैभव यांना. वैभव यांनी दुसऱ्या धावेचा कॉल जरूर दिला होता, मात्र प्रशांत यांनी चेंडू पाहिला आणि त्यांना थांबवलंय. एक धाव जरूर आल्या. 2 चेंडूंच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 5 या अंकावर. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव. मागच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर वैभव जास्त काही करू शकले नव्हते, सस्त्यात परतले होते आणि इथून आता जबाबदारी घ्यावी लागेल. अगदी आपण पाहिलं असेल या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा टाइम होता 4:53 मिनिटाला या सामन्याला सुरुवात झाली होती. हा चेंडू अगदी सरळ बॅटने उडवला. क्षेत्ररक्षक जरूर आहेत मात्र चेंडू जाईल वन बाउन्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय वैभव याच्या बॅट मधनं चौकार. अगदी पाहिला असेल ओव्हरपिच चेंडू होता, त्याला उडवला इनफिल्डच्या वरनं आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते थोडेसे वाईडिश होते. त्यांनी प्रयत्न जरूर केलाय मात्र त्यांना भुलकावधी देत चेंडू आपण पाहिला असेल वन बाउन्स. 4 धावांसाठी चौकार आलाय वैभव याच्या बॅटमध्ये. नक्कीच मी उल्लेख केला होता मगाच्या सामन्यामध्ये वैभव लवकर परतले, मात्र या सामन्यामध्ये हा महत्वपूर्ण सामना आहे. क्वालिफायर मॅच तब्बल 1 चषकाकरता मॅच आहे ही आणि या सामन्यामध्ये त्या प्रकारची फलंदाजी देखील करेल संघाचा महत्वाचा मुरा वैभव प्राऊड ऑफ कोलिवली. पुन्हा एकदा बाबू अगेन्स्ट यावेळेस मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत. यष्टीरक्षक प्रयत्न करतील, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल आणि झेल या चेंडूवर चुकी करू शकत नव्हते कारण त्यांना माहिती होतं किती महत्वपूर्ण विकेट ठरू शकते. लॉफ्टेड प्रहार करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं असेल मिस टाइम शॉट आणि फलंदाज बाद वैभव पाडेल. मध्ये फुटबॉलचं देखील थोडंसं दृश्य पाहायला मिळालं. पायाने चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. आणि आपण पाहताय माऊली चषक 2026 मुख्य आयोजक कैलास पाटील सुपेगाव यांची विनंती आहे. सुपेगावचे जे नागरिक इथे सामन्याचा आनंद घेत असतील त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 11 या अंकावर. नक्कीच 11 धावा आल्यात. वैभव आपण पाहिलं बॅटमधनं एक चौकार आल्यानंतर विकेट देखील पाहायला मिळाली वैभव याची. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रशांत आणि राहुल दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या सामन्याचा आवर्जून मी उल्लेख करेन की आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये वैभव बाद झाल्यानंतर प्रशांत याने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती आणि त्याची कामगिरी सुद्धा त्यांनी बजावलेली. आणि आता या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची फलंदाजी केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र
ती मॅच वेगळी होती, तो संघ देखील वेगळा होता. आता संघ वेगळा आहे. महापोळी संघ आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट आता गोलंदाजी करिता दुसरं षटक घेऊन आले. चला स्पीडअप करा, गोलंदाज प्रॅक्टिस करू नका. अलखिवली आणि पारिवली संघ आपण देखील आले असाल तर आपली रिपोर्टिंग करायची आहे. 4:58 पहिलं षटक कंप्लीट झालंय, म्हणजेच 5 मिनिटं पहिल्या षटकाला तुम्ही खर्च केलेत. इथून जर वेल तुम्ही खर्च कराल अधिक तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये असेल. गोलंदाज आपण पाहतोय अरहम, सामोरं जाईल प्रशांत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अपील देखील होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रशांतच्या एंडने, कारण ठाऊक आहे त्या ठिकाणी यष्टी रक्षकाला प्रशांतची विकेट महत्वपूर्ण ठरू शकते. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा या ऍड केल्या जातील. आपण पाहिलं असेल 2 धावा आल्या, ज्या ठिकाणी एकही धाव ठरू शकली नसती त्या ठिकाणी पहिली धाव चोरटी म्हटली तरी अवघड ठरणार नाहीये. चोरटी धाव आली आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ना इथे डायरेक्ट हिट करायचं होतं नॉन स्ट्राईक एंडला. प्रशांत त्या ठिकाणी धावत होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा अरहम, सामोरा जाईल प्रशांत. मागच्या सामन्यामध्ये जशी केली गेली होती या सामन्यामध्ये त्याच प्रकारची करावी लागेल. मिस टाइम शॉट आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, झेल स्वीकारू शकले नाहीयेत आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी फाईन लाईन क्षेत्रामध्ये आलाय. चौकार. तरसवले होते डीप पर्यंत, तिथे आपण पाहिलं असेल तर झेल तर स्वीकारू शकले नाहीयेत, मात्र त्यानंतर चौकार देखील आला. चला स्पीडअप करा ना दादांनो, जास्त वेळ खर्च करू नका. वारंवार उल्लेख करा, आम्हाला देखील उचित वाटत नाहीये, कारण आपण पाहतोय लाईव्ह स्पर्धा आहे, थेट प्रक्षेपण चालू आहे. तुम्ही कृपया जास्त वेळ खर्च करू नका. चौकार आला, उल्लेख केला होता प्रशांत याला त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल आणि लगेच चौकार आला. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहे जरूर, यावेळेस चुकी काढणार नाहीये, झेल स्वीकारली जाईल आणि महत्वाचा विकेट अजून एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 1 मोर विकेट डाऊन. प्रशांत बॅक टू द डगआउट. की आपण हा पाहिला असेल ना, फुलटॉस चेंडू जरूर होता, शफल होऊन विडवण्याचा प्रयत्न, मात्र स्लोफर 1 चेंडू जरूर होता हा. सुनील सर पाहू शकता मिस टाइम शॉट झाला आणि त्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारले, कारण त्यांना देखील ठाऊक होतं प्रशांतची केली आपण पाहिलं असेल ना तर या स्पर्धेमध्ये प्रभावी राहिले. याआधी आपण भरपूर साऱ्या स्पर्धा पाहिल्या असेल, तिथे तो स्ट्रगल चालू होता, मात्र त्या स्ट्रगल पासून मुक्ती या स्पर्धेमध्ये प्रशांतला मिळाली आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन देखील आलंय. यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल खोलवर टप्प्याचा चेंडू पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता, अलाउंड द कार्पेट खेळून काढला सरळ स्ट्रेट आणि एक धाव जरूर आल्या. धाव आपण पाहतोय 18 या अंकावर. नवीन फलंदाज पुनीत आपण पाहिलं, पुनीत यांनी तो चेंडू फेस केला. आता पाहतोय राहुल आहेत, एक बंधू गेले तर एक बंधू मैदानामध्ये आहेत. इथून हे बंधू कशा प्रकारे कामगिरी बजावतील, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या बंधूने पूर्णपणे जबाबदारी खांद्यावर घेतली होती. आता राहुल घेतील का? यावेळेस राहुल यांनी लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक खूपच दूर वरून आलेत, अगदी आपण पाहिलं असेल लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत क्षेत्ररक्षक जे पावले ते 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? सॉरी 3 धावा पळून पूर्ण केल्यात, 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थांबवलाय पुनीत यांनी आणि 3 धावा आपण पाहतोय कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 21 या अंकावर. दुसऱ्या षटकातील देखील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावसंख्या पाहतोय 21. धावा आल्यात. चला स्पीडअप करा आणि जे मुलं मैदानाच्या आतून येतात त्यांना विनंती आहे लवकर चला आणि मैदानाच्या बाहेरून या. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या पाहतो 21 या अंकावर. 2 विकेट महत्वपूर्ण आले, मात्र एक चांगली टोटल देखील म्हणू शकता. 21 धावा देखील आल्यात. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पुनीत ज्याने एक चेंडू फेस केलाय, तोच पुनीत या चेंडूवर जर मोठा प्रहार आला तर अजून रंगत पाहायला मिळेल.
शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न अगदी आपण बाहेर पाहतोय. एज लागली आहे. यष्टीरक्षकाने अजून एक झेल स्वीकारलाय. अगदी परफेक्ट टाइम मध्ये दोन्ही षटक कंप्लीट केलेत. तर तिसऱ्या षटकाकरिता तुम्ही असं समजू नका की वेल नाहीये. तिसरं षटक देखील तुम्हाला त्याच वेळामध्ये कंप्लीट करायचंय. विनंती आहे मी एकत्रित येऊ नका. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आशिक. आपण याआधी एक गोड गीत ऐकलं सुंदर. विवेक शेलार याच्या नावाचं प्रिन्स ऑफ भिवंडी आणि अनेक सामन्यामध्ये त्याचे वर्चस्व दाखवलं आणि ISPL मध्ये देखील पहिली सीझन खेळत असताना त्यांनी आपलं खेळ तिथे दाखवलंय. त्याच्या नावाने खेळाडू कक्ष देखील इथे उभारण्यात आलाय. चला स्पीडअप करा विनंती असेल कोलिवली संघ आपण देखील, कारण अजूनही आपल्याला सामने भरपूर खेळवायचे आहेत. वेलला आपण पाहतोय 5 वाजलेत. अजून सेमीफायनल आणि फायनल देखील मॅच खेळवायची आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय अनंता. अनंत आलेच मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल आणि गोलंदाज आशिक. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. पुन्हा एकदा एज लागली आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने तिसरी झेल स्वीकारली. अजून एक विकेटचं बदल. राहुल सुद्धा बाद होत असताना आपल्या झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलंय आणि दाखवलंय या ठिकाणी आशिक गोलंदाजाने. विकेट आली. 21 धावांवर आपण पाहतोय. विकेट क्रमांक 4 आला होता आणि हा चेंडू आपण पाहतोय स्वतःच्या स्टेप मध्ये चुकले होते. सॉरी बॅट्समन, सॉरी माफ करा माझं लक्ष नव्हतं. बॅट्समन थोडेसे आपण पाहिलं असेल त्यांचे ग्लोव्स जे होते ते व्यवस्थित करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज कुमार यावेळेस चुकी घडली आहे. चुकीचा चेंडू. त्यावर पुरेपूर धावा देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चुकीचा चेंडू हाताळला. ते सर्रार करायच्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल लेंथ भरकटले आणि भीमर चेंडू हाताळला. त्यावर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल देखील केलाय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये, सॉरी लॉंग लेग क्षेत्रामध्ये. आपण पाहिला असेल चौकार जरूर आला. त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवर देखील कोणत्या प्रकारचा फटका सजवला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता. पंच केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू शकता अवघ्या धावा रोखल्यात. अगदी पाहिला असेल ना या आधीचा चेंडू भीमर हाताला. त्यानंतरचा हा चेंडू लेंथ थोडीशी मागे ठेवली आपटून टाकला होता. वेग देखील होता तेवढाच आणि त्यावर आपण पाहिलं असेल लेग कट करण्याचा प्रयत्न होता. पंच करायचा होता. अगदी आपण पाहिलं असेल थोडेसे त्याच्यापासून वंचित राहिलेत. एज लागले आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे थर्ड बॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. सिनियर आसिफ होते, सिनियर आसिफ त्यांनी तो चेंडू फील्ड केला गेला. त्यावेळेस सरळ खेळायचा होता मात्र पुन्हा आपण पाहतोय मिस टाइम शॉट. अगदी जे म्हटलं जातं ना की निगाह है कहीं और निशान है कहीं और, त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला आणि इथे देखील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी शुभागमन झालंय सचिन माली आणि विनीत माली.
मानकोली गावचे हे यंगस्टर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण अगदी पाहिलं असेल पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन समारंभामध्ये देखील ते उपस्थित होते आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम सामन्यांची रंगत पाहण्यासाठी देखील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. आणि विनीत माली यांच्या नावाने आपण या स्पर्धेमध्ये स्टँड देखील पाहतोय. एक विनीत माली प्रभावी क्रिकेट पाहायला मिळतंय त्याच्या माध्यमातून देखील हा हंगाम गाजवलाय पूर्णपणे त्याने. 1450 त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि एक कार देखील मॅन ऑफ द सिरीज मध्ये जिंकलेत ते. चला तर पुढील चेंडू पाहूयात. आशिक यावेळेस आले अग्रे पाहतोय कर्णधार आले, त्यांनी आपला पाहिला असेल स्वीप शॉटचा वापर केला. चेंडू ज्या वेगाने आला होता त्यापेक्षा डबल वेगाने ट्रॅव्हल केला गेलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय साहिल याच्या बॅटमधनं. धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावर. चौतीस धावा आल्यात. यात पुन्हा एकदा साहिल एक षटकार आल्यानंतर हा चेंडू शॉट पिच चेंडू होता. पुन्हा लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतं. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साहिल बॅक टू द डगआउट. फलंदाज येतीलच तोपर्यंत तुम्ही देखील एकत्र येऊ नका ना दादा. आम्ही कशासाठी सांगतोय, जर तुम्ही वेल कराल इथून पुढे तुम्हाला वेल होणार आहे. आम्हाला काही करायचं नाहीये. इथून पुढे जर तुम्ही वेल खर्च कराल तर बॅड लाईटचा सामोरा जावं लागेल. षटक देखील कमी होऊ शकतं कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. फलंदाज आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील फास्ट या रनअप करत आले तरी चालेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पारिवली आणि विजय संघ अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तरी पारिवली संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची अर्थात टॉस बॉक्स मध्ये देखील सज्ज राहायचं. या मॅच नंतर लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. नवीन फलंदाज आलेत यतीश. शेवटचा चेंडू असेल. यतीशने देखील आल्या उडवला. मिस टाइम शॉट आहे. पुन्हा आपण पाहतो क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल आणि अजून एक झेल स्वीकारली जाईल. बाबू होते मला तरी वाटते तिथे. यस बाबू होता आणि बाबूने अजून एक झेल स्वीकारल्या. अजून एक विकेट पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 34 या अंकावर आणि 35 धावांची आवश्यकता असेल इथून विजयाकरिता महापोली संघाला. चला कोलिवली संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण देखील सजवा. वेल खर्च करू नका दादांनो कारण आपण पाहतोय आता टाइम झालाय 5:11 अजून या सामन्यानंतर 2 सामने आहेत. सेमीफायनल आणि मेगा फायनल असे 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर विनंती आहे की जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. चला महापोली आपण देखील स्पीडअप करा आणि लवकर फलंदाज पाठवा. कोलिवली संघ आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका. मित्रांनो कशासाठी उल्लेख केला जातो तर तुम्ही जर जास्त वेळ खर्च कराल इथून तुम्हालाच वेळ होणार आहे. यापुढील धावतं समालोचन नक्कीच आपण ऐकणार आहोत. 35 धावांचा पाठलाग करताना महापोली संघ त्याचं धावतं समालोचन ऐकणार आहोत. अगदी आपण पाहिलं असेल आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासून आमचे 7 निभावले आमचे साथी समालोचक सुनील पाटील सर.
धन्यवाद रोहितजी गोरले सर. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 34 धाबा बनवल्या गेल्यात. 35 धाबांचा पाठलाग करावा लागेल सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला. 18 मध्ये 35 बनवावे लागतील. क्वालिफायरची मॅचमध्ये आपण पाहतोय हे दोन्ही संघ. यानंतर मात्र सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये कोणता संघ उभा राहील या मॅच मधील विनर संघ त्यांच्या विरोधामध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने पाहिलं तर 18 चेंडू 35 असं समीकरण. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अरबाज आणि उमेर ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कोयनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील पहिल्या षटकाकरिता. स्ट्राईक एंडवर आपण अरबाज या बॅटरला पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंडला उमेर ही जोडी आपण सातत्यानं अनेक मॅच मध्ये अनेक स्पर्धेमध्ये या जोडीला पाहतोय. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला इथून मात्र सुरुवात होईल आणि टायमिंग इथून मात्र सेट असेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर 10 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले नाहीत तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र दंडित केलं जाईल. एक क्षेत्ररक्षकाला इनफिल्डच्या आतमध्ये ठेवलं जाईल. इथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. मॅचचा पहिला बॉल सत्रातील दुसरा. यावेळेस पहिला चेंडू निघून चाललाय डीप क्षेत्रामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सीमा रेषा पार पहिल्या चेंडूवर येतो हा रुबाबदार चौकार. पाच अजून 14 मिनिटाने मात्र इथं पहिला चेंडू डिलिव्हर झालाय आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पहिला बार लाख मोलाचा ना पहिला चौकार खूप महत्वाचा. धावफलकावर 4 धावा लागल्या गेल्यात. यावेळेस हा चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. एक टप्प्याखेरीस अजून एक येतोय चौकार. सुरुवात चांगली झाली बॅटिंग साईडच्या माध्यमातून पाहिलं तर, परंतु कमबॅक करावा लागेल वैभव पाटीलला. चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल अरबाजच्या विरोधामध्ये. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 9 अंकावर धावफलक. यावेळेस सुद्धा संधी होती बॅटर अरबाजला, परंतु कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नव्हतं. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू टाकण्याकरिता वैभव पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस लाईन चुकीची घडली. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलच्या रूपानं ही धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं 10 अंकावर धावफलक. च्या पद्धतीने पाहिलं तर 35 धावा चेस करायच्या आहेत. आतापर्यंत 10 फलकावर लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम. यावेळेस ऑफसाईडला स्ट्रोक खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल पकडला गेलाय. जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. बॅटर इथून मात्र उमेर बाद. पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगला झेल संपन्न केला गेला आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं उमेर बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय पापा शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. च्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले. त्यानंतर मात्र कमबॅक राहिलंय वैभव पाटीलचं. एक सिंगल आली. एक चेंडू स्वेर पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली उमेरची. कमबॅक करावा लागेल. कमबॅक करावा लागतोय गोलंदाजाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे.
न्यू बॅटर आपण पाहतोय पापा शेख स्ट्राईक एंडला सज्ज होताना वैभव पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साईडला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. यावेळेस चुकी घडली आहे आणि त्यानंतर मात्र एके धाबेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये करत असताना बॅटर पापा शेख 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 12 अंकावर धावफलक. गावदेवी पारिवल टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 12 धावा फलकावर आहेत. एकंदरीत आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. तर विनंती असेल रस्त्यामध्ये ज्या बाईक पार्क केल्यात त्या वाहन मालकांना विनंती असेल आपण रस्ता मोकळा करायचा आहे. आमचे प्रमुख पाहुणे मैदानाच्या दिशेला येत आहेत तर आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण रस्त्यामध्ये ज्या वाहन पार्क केलेत त्या आपण साईडला करायचे आहेत. अंतिम चेंडूवर कुठलीही धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या तर फलकावर फक्त 12. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलं वैभव पाटीलचं. पुढील 4 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त 4च धाबा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक स्वेर चेंडू हाताला गेला होता. दिशेने शुभ आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय मान्य श्री इरफानजी भुरे साहेब टायगर ऑफ भापोली उपजिल्हा प्रमुख तसेच त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय नितीन भाई जोशी साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. व्यासपीठाच्या दिशेने शुभम होत असताना आपण पाहतोय मान्य श्री इरफानजी भुरे साहेब टायगर ऑफ भापोली शिवसेना उपजिल्हा प्रमुख तसेच आदरणीय सन्माननीय नितीनभाई जोशी शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं शुभागमन होत असताना आपण पाहतोय व्यासपीठावर. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सरचं स्वागत आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब टायगर ऑफ भापोली शिवसेना उपजिल्हा प्रमुख तसेच सन्माननीय आदरणीय नितीनभाई जोशी शिवसेना उपतालुका प्रमुख यांचं शुभागमन होत असताना आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, पाठवला गेलाय. इथून मात्र काय घडलंय, चांगला झेल पकडला गेलाय, लांबी काढता आली नाहीये, कमालीचा झेल पकडलाय. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय, मात्र यश आलं नाहीये. क्षेत्ररक्षकाने मात्र सीमा रेषेजवळ कमालीचा झेल पकडला गेलाय. ते मात्र पडताळणी केली जाते. हा कॅच क्लीन पद्धतीने पकडला गेलाय की मात्र झेल जरूर कमालीचा राहिलाय, परंतु इथे मात्र पडताळणी केली जाते. मॅचचा आपण कुशल मोमेंट आहे आणि इथे मात्र झेल इथे मात्र क्लीन पकडला गेलाय. इथून मात्र विकेट मिळते.
तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे टॉस चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर 12 धावा फलकावर आहेत. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत, हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्तचा भरणा असेल त्या पद्धतीनं पाहिलं तर धावसंख्या 13. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळले इथे मात्र कमालीचा झेल पकडला गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कमाल धमाल पाहायला मिळते क्षेत्ररक्षक माध्यमातून. विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी करतोय महत्वपूर्ण सामन्यामध्ये, महत्वपूर्ण षटकामध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 35 धावांच्या चेस पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. त्यानंतर जिम्मेदारी अनंत दापसेवर सोपवली गेली आणि कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात फक्त 1 धाव खर्च केले. 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेलेत. न्यू बॅटर आपण पाहतोय आशिक अन्सारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. ज्या पद्धतीनं पाहिलं तर हा बॅटर मोठ्या पटक्यांसाठी ओळखला जातोय. त्या पद्धतीने मात्र इथून फलंदाजी करावी लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी होते कमालीची राहिली आतापर्यंत. गोलंदाज अनंत पुन्हा एकदा आशिकच्या विरोधामध्ये. यावेळी चेंडू अभेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. त्यानंतर मात्र बॅकअप पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटर आशिकला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 15 धावा फलकावर आहेत. एकंदरीत समीकरण पाहिलं तर इथून अजून 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. अनंताचा पुढील चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेपार. हा येतोय धमाका, सिक्सर. पाहायला मिळाला. एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे आणि तो स्वतःवरचा विश्वास खऱ्या अर्थाने या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 21. 7-14 असं समीकरण. यावेळेस आडव्या बॅटनं हाफ ट्रॅकरला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. अजून एक धमाका, सिक्सर. मॅचला सुरुवात करायची. इथून मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 8. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ज्या पद्धतीने पाहिलं तर ह्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. जे समीकरण होतं ते मात्र साधं आणि सोपं करून ठेवलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठलंही समीकरण सोपं आणि साधं नसतं. तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. इथून मात्र मेहनत करावी लागेल गोलंदाजाला. 6 मध्ये 8 धावा इथून मात्र डिफेंड करावे लागतील. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी झाली ती कमालीची राहिली आतापर्यंत. आणि इथून मात्र सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम विजयी झाला तर मात्र सन्मान्य शैलेशजी गायकवाड आणि इरफानजी भुरे साहेबांच्या माध्यमातून MG धाब्यावर जेवणाची मेजवानी असेल.
MD धाब्यावर जेवणाची मेजबाजी असेल सन्माननीय शैलेशजी गायकवाड आणि इरफानजी भुरे साहेबांच्या माध्यमातून. आता मात्र ही मेजवानी इथून मात्र स्वीकारली जाईल की गोलंदाज मात्र इथून 6 मध्ये या 8 धावा डिपेंड करील. मी दोन्ही संघांना एकच म्हणेन, स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळले घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. यावेळी चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. अजून एक सिक्सर 6. नव्हतं या 3 चेंडूवर मात्र ते समीकरण छोटं काढून ठेवलंय. ज्या पद्धतीने पाहिलं तर आता मात्र विजयासाठी फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 5. यावेळी स्क्वेअर कटचा फटका, चेंडू निघून जाईल पॉइंट क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येईल विजयाचा चौकार. अभिनंदन सिकंदर स्पोर्ट्स महापोली. हार्ड लक टू गावदेवी कोलिवली. आपण सुद्धा चांगला खेळ केलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मी सन्माननीय इरफानजी भुरे साहेबांना आणि नितीन बाई साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. नितीनबाई जोशी यांच्या शुभ हस्ते, तसेच इरफानजी भुरे साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. हा सामना किती षटकांचा असेल? 2 षटकांचा हा सामना असेल. सेमीफायनल सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. मुख्य मान्यवर आपल्यामध्ये जोडत असताना आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय कैलास पाटील फॅन टीम आणि एका बाजूला आहे माऊली चषक. पारिवली संघ कॉलिंग करेल, माऊली चषक कॉलिंग आहे आणि यस माऊली चषकच झालाय. मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचंय. जास्त काही विचारणार नाहीये, फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग करणार आहेत. चला तर लगेच महापोली संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि पारिवली संघ आपले देखील सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करा, कारण अजून आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. 2 षटकांचा सामना आहे. तर न्यूज येते टॉसबॉक्स मधनं. पारिवली संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त करून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केलाय महापोली संघाला गोलंदाजी करता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. या आधीचा सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. या आधीचा सामना जो झाला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता प्रशांत. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू होता प्रशांत. तो पारितोषिक आपलं राहिलं होतं, तो आपण इथून देणार आहोत. प्रशांत याला विनंती आहे आपण देखील यायचं.